रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने 2 मार्च रोजी सकाळी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव बाजार गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालांनी स्वच्छ भारत अभियानासाठी स्वच्छता दूत म्हणून नियुक्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते। या स्वच्छता मोहिमेत आसलगाव, तामगाव, संग्रामपूर, शेगाव, खामगाव व तांदूळवाडी, शेंबा इत्यादी गावातील 400 पेक्षा जास्त सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग घेतला होता। प्रतिष्ठानच्या या स्वच्छता अभियानाबद्दल जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी त्यांचे कौतुक केले आहे। यावेळी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्यासह जळगाव जामोद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे, ग्रामपंचायत सरपंच विष्णू इंगळे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी सुद्धा या अभियानाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, आसलगाव। स्वच्छता म्हटलं की 10-20 जण असतात, पण सर्वजण रस्त्यावर उतरले। मला वाटतं की या माध्यमातून आसलगाव परिसर आणि हीच मोहीम आपण मतदारसंघामध्ये सुद्धा प्रतिष्ठान मार्फत चालू ठेवावी, जेणेकरून स्वच्छतेच्या माध्यमातून आरोग्याचा मूलमंत्र जो आहे तो जोपासला जाईल आणि चांगलं आरोग्य या मतदारसंघाचं राहील। त्यासाठी प्रतिष्ठान आणि माननीय नानासाहेब धर्माधिकारी अनुयायांनी यामध्ये पुढाकार घ्यावा। सदैव त्यांच्यासोबत मी उपस्थित राहील ही ग्वाही देतो। सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर गटविकास अधिकारी मोरे साहेब सुरू करायचं। यानंतर रीतसर आपण या ठिकाणी आपल्या स्वच्छता अभियानाला सुरुवात करणार आहोत। मी सर्व मान्यवरांना विनंती करेल की या परिसरातील इथून आपण आपल्या हस्ते स्वच्छता करून रीतसर उद्घाटन करूया। आपण आपल्या सावित्रीबाई फुले चौक या चौकातून मान्यवरांच्या हस्ते आजच्या या स्वच्छता मोहिमेला सुरुवात करूया। धन्यवाद। एकच टीप आहे MLA संजय कुटे, डॉक्टर संजय कुटे, TR टाकजा पुढे, नंतर मग नाव टाकायचं।